नेक्स्ट बॅटर खरं तर आपण पाहिलं गणेशला. प्रकाश आणि बालचंद्र दोन्ही फलंदाज माघारी परतवलेत आणि मी तर म्हणेन दोन चांगले फलंदाज होते. 10 फलकावर धावा लागले गेलेत, 5 धावा. त्या दोन्ही फलंदाजाला थांबणं गरजेचं होतं कारण समोर टीम नडाल ठाकूरवाडी खेळते. मागच्या स्पर्धेत खरं तर सागर केवारेचं जे आयोजन होतं त्या स्पर्धेत काय लाजवाब खेळ केली होती, परंतु आज तितकीच ताकदीची खेळी देखील पाहायला मिळेल, आज शंका नाहीये. पंच हवेने जर बेल्स पडत असेल, जास्त त्रास होत असेल तर बेल्स तुम्ही ठेवू शकतात, काढून चालेल. कोणत्या संघावर अन्याय नको. नेक्स्ट बॉल गोलंदाजी ट्रॅक वर तुम्ही पाहू शकाल. कैलासला चांगला गोलंदाज एक चौकार खाल्लाय. फटका चांगला आहे गणेशच्या बॅट मधला. शतरक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. एकच धाव घेतली जाईल. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात थांबून ठेवलं जाईल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु एकच धाव. चांगली बॉलिंग आपण पाहतोय कैलासच्या माध्यमातून. खरं तर 6 धावा पाहायला मिळतात जेव्हा खरं म्हणतात ना की जेव्हा बाहेर वादळ शांत असतं तेव्हा आपण शांत राहायचं असतं, आणि जेव्हा बाहेर शांतता असते तेव्हा आपण वादळ निर्माण करायचं असते. आणि इथे वाईट बॉल. इथे बाहेर खरं तर नागेवाडी संघामध्ये वादळ शांत आम्हाला पाहायला मिळतं, परंतु धनेशला देखील बॅटिंग तितकीच महत्वाची करावी लागेल. सामन्यामध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर नक्कीच फटकेबाजी देखील तितकी चांगली करावी लागेल. परंतु काय घडणार या बॉलवर हे देखील पाहणं गरजेचं आहे. धनेशच्या बॅट मधनं इथून वाईडिश लॉंगन मधून ठोकलाय. 6 धावा, सिक्सर. धन्यवाद. पिबनचं पहिलं षटक समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोहोचलंय 13 या धावसंख्येवर. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. 13 धावा आपण पाहतोय स्कोर बोर्डवर. खरं तर स्पर्धा पाहतोय माननीय श्री महेंद्र शेठ थोरवे चषक, शिवसेना आमदार चषक आयोजित क्रिकेटचे सामने, भव्य दिव्य आयोजन, अर्थात भक्ताचीवाडीच्या नगरीमध्ये आपण पाहतोय. संपूर्ण भक्ताचीवाडी टीम घेतलेली अफाट मेहनत, दमदार कष्ट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. नेक्स्ट बॉल, शॉर्ट बॉल, फटका फसला शतरक्षकाच्या डोक्यावरना. थर्ड मॅन रिझन क्लिअर करत असताना ठोकलाय. चौकार, 4 रन. या रायगड जिल्ह्याची शान कर्जत शहराचा सन्मान. या रायगड जिल्ह्याची शान कर्जत शहराचा सन्मान. दत्ता लोभी लोभी वाडीचा त्याचा क्रिकेट जीव की प्राण. विलास किरगोटे भागूची वाडीचा त्याचे खरोड झालत पॅन. या रायगड जिल्ह्याची. धन्यवाद डीजे. एक चौकार पाहायला मिळाला गणेशच्या बॅट मधनं. स्वतः गणेशचा आपण ज्या वेळेस इंटरव्ह्यू घेत होतो त्यावेळेस गणेश देखील म्हटला होता मी स्वतः देखील आहे, परंतु गणेशची खेळी इथून चांगली होताना पाहतोय. गोलंदाज जगदीशच्या विरोधात पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न. वाडीश लॉंगमध्ये शतरक्षक उपस्थित आहे. घेतली जाईल एक सिंगल धाव आणि एका सिंगल धावेने या धाव फलक जाण पोहोचेल तब्बल 18 या धावसंख्येवर. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. चांगलं षटक हाताळलंय. 18 धावा स्कोर बोर्डवर पाहायला मिळाल्यात, परंतु धाव करणं देखील गरजेचं असेल. जोपर्यंत धनेश मैदानावर असेल तोपर्यंत चौकार आणि षटकारांची आतषबाजी नक्की पाहायला मिळेल. शॉर्ट बॉल, बॅटची हलकीशी कडा. एसटी रक्षक चांगलं फील्ड करतोय आणि नक्कीच डॉट बॉलची सांगता. डॉट बॉल पाहायला मिळतात इथे. जगदीश गोलंदाजी पाहतोय. गोलंदाज जगदीशला 5 धावा पर्यंत खर्च केल्यात. फटका चांगला आहे. स्टँड इन डिलिव्हर्ड. वाघाची दहाड, फोडला पाड, चेंडू सीमा पार. येतोय षटकार.
धन्यवाद डीजे. धनेची बॅटिंग खरं तर चांगली पाहायला मिळाली आणि नक्कीच इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली येणार आणि सोडली जाते झेल आणि मी तर म्हणेन नक्कीच धनेशला जीवदान दिलं जात आहे. त्या जीवदानाचा फायदा नक्कीच पाहायला मिळेल. क्रिकेटचं समीकरण आहे कॅचेस विन द मॅचेस. जेव्हा जेव्हा चांगल्या खेळाडूचे झेल सोडले जातात ना तेव्हा तो खेळाडू तिथून आपले रंग उधळायला सुरुवात करतोय आणि ते रंग नक्कीच पाहायला मिळतील. येत्या थोड्याच दिवसात होळीचा सण देखील येऊन ठेपलाय. चला पाणी याची पूर्तता लगेच करा मैदानाच्या आतमध्ये. पंचांना पाणी नाही त्यांना नाही. पंच तुम्ही पण प्या नाही तर मॅच खेळायची. राख आहे राख. लाईन लाईन. अरे डीजे वाल्या सर काय तुफान खरंच. हे सूरज केवारी जांभुलवाडीचा दोन्ही बाजूनी खेळतोय छान. संतोष शेंडे ऑलराऊंडर खेळाडू आपला फार गुणवान. हे उत्तम पाधीर लोभीवाडीचा संजय पाधीर किपर. आप्पा बांगारे नांदेवाडीचा बाउन्सर आपला लय दिलदार. ज्ञानेश कांबळे टीमची शान, ज्ञानेश कांबळे टीमची शान. त्याचे करोड झालेत फॅन, त्याचे करोड. धन्यवाद डीजे. 3 षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय. बुक तू दडपवून काय सांगायचं. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. टीमची टोटल जाऊन पोहोचले 28 या धावसंख्येवर. चांगली बॅटिंग गणेश आणि धनेश. बॅटच्या हलकेशी काढा. क्षेत्ररक्षक चुकी करणार. बॉल चाललाय फर्स्ट स्लिप मधून. चेंडू सीमा पार. मिळतील 4 रन. चौकार. धन्यवाद डीजे. नक्की चांगली बॅटिंग पाहतोय गणेश आणि धनेशच्या माध्यमातून. सातत्याने हे 2 फलंदाज अक्षरशः मैदानावर लढतायत. चांगले लढतायत. फटका फसला. क्षेत्ररक्षक स्वतःच्या फॉलोअर थ्रो मध्ये पकडली जाईल. हा आपण पके जोरात आणि फोडून टिकतो बॉल. काय सांगायचा तो. आणि ह्यो जर आता 2 असता तर तो अजून 5 काम फिट असो. चला चांगली मॅच आपण पाहतोय. इथे झेल पकडलं जात आहे. गणेशला माघारी परतावं लागलं आणि उमेश नेक्स्ट फलंदाज पाहायला मिळेल. कोण विशालला आपण पाहतोय. छोटा पॅकेज बडा धमाका आहे. विशाल खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. धनेशला स्ट्राईक देणं गरजेचं असेल. समोर नडाल ठाकूरवाडी टीम आहे आणि त्याच्या विरोधात खरं तर चांगले बॅटिंग करावी लागेल. गोलंदाजी ट्रॅक वर आलाय. गोलंदाज प्रवीण पहिल्या बॉलवर चौकार आला. त्यानंतर विकेटचं पतन. चांगली बॉलिंग पाहतोय. फटका चांगला बॉल. अकुटप्पाचा बॉल होता. त्याला खरं तर चांगला पाहायला मिळाला आणि निर्धाव बॉलची सांगता. आणखीन एक शॉर्ट बॉल. त्याला फक्त हलकीची दिशा द्यायची होती. मी पहिलंच म्हटलं होतं की स्ट्राईक रोटेट करणं देखील गरजेचं असेल फलंदाज विशालला. परंतु ती कामगिरी देखील करणं गरजेचं आहे.
कारण 28 धावा 2 षटकामध्ये होत्या. धावफलक जाऊन पोहोचला तब्बल 32 या आकड्यावर. 4 धावा खर्च केल्यात. आणखीन एक त्या धावा कशाही येऊ परंतु धावा येणं गरजेचं आहे. ब्लेक बायच्या स्वरूपात एक धाव सिंगल दिली जाईल आणि एका धावेने 33 धावा धावफलकावर जोडले जातील. आता स्ट्राईक रोटेट तर केले. धनेश येतोय बॅटिंग स्टान्सवर. तुम्ही पाहू शकाल धनेशला चांगला फलंदाज आहे, ताकद आहे. मनगटेची ताकद खरं तर दाखवावी लागेल आणि ती ताकद खरं तर पाहायला मिळेल. इथे चांगला बॉल हाताळला. पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली होती परंतु उत्साह कमी, आत्मविश्वास कमी, उत्साह जास्त. आणि नक्कीच डॉट बॉल. 3 षटकाचा बाजवी खेळ समाप्त झाला. टीमची टोटल जाऊन पोहोचले तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. अर्थात 33 धावा. 2 षटकात 28 धावा होत्या आणि तिथून कमबॅक केलंय. 33 धावा पाहायला मिळाल्या. फक्त 5 धावा आल्यात. आजच्या दिवसात तिसरा षटक काय तर वेगळाच घडात. पहिले मॅच मध्ये तिसरा षटक कमबॅक केला, दुसऱ्या मॅच मध्ये तिसरा षटक कमबॅक केला आणि या मॅच मध्ये पण तिसरा षटक कमबॅक करतो. 3 आकडा आज कुठेतरी लकी ठरेल की काय हे देखील पाहावं लागेल. समोर स्ट्राईकला फलंदाज तुम्ही पाहू शकाल विशाल. विशालला देखील फलंदाजी करावी लागेल टीमसाठी. गोलंदाज लक्ष्मण आपण पाहतोय. शॉर्ट बॉल होता, भरपूर बाहेर बॉल पिच झाला. नक्कीच बाहेर बॉलची सांगता. एक एक्स्ट्रा धाव धावफलकावर जोडली जाईल. एक बॉल खरं तर जास्त फेकावा लागेल म्हणजे खराब गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज लक्ष्मणच्या माध्यमातून पुढचा बॉल शॉर्ट बॉल. या बॉलवर षटकार पाहायला मिळाला असता परंतु एकच धाव पाहायला मिळेल. आणि नक्कीच या ठिकाणी एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 35 या आकड्यावर. आणि स्ट्राईकला खरं तर आपल्याला पाहायला मिळाला तो धनेश. मोठा फलंदाज आहे, 1 डाऊनचा फलंदाज आहे. अर्थात धनेशला आपण पाहतोय. शॉर्ट बॉल त्यावर फटका चांगला आहे. कव्हर ड्राईव्ह मध्ये लाजवाब देखना शोक. चेंडू सीमा पार. षटकार. हेमंत खडवीचा पेवाडीचा हरिचंद्र या स्पर्धेसाठी चांगले पाहुणे देखील लाभलेत. आमचे आर्टिस्ट एक चांगले त्यांच्या माध्यमातून सुंदर कलाकृती देखील काढली जाते आणि आम्ही नक्कीच त्यांचं कौतुक करू आणि नक्कीच तुमच्यापर्यंत निर्णय आम्ही त्यांचा देखील चांगला पोचवू. इथे क्षेत्ररक्षक खराब. बॉल चाललाय सीमा पार. 4 धाब्यांसाठी येतोय हा चौकार. पंच काय झालं मग डेड बॉल का? ठीक आहे चला. डेड बॉल असेल तर बेल्स काढूनच ठेवा. बॉल पण पकडला जाणार नाही. बॉल किती झालेत? 2 बॉल झालेत ना? चेक केलं. ठीक आहे चेक करतो. ठीक आहे ठीक आहे. नक्कीच आम्हाला खरं तर नक्कीच मेकअप आर्टिस्ट खरं तर अभिजित आमणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर आपल्याला आज या स्पर्धेचा अंतिम दिवस
आणि अंतिम दिवसामध्ये जो फलंदाज मालिकावीर ठरेल म्हणजेच प्लेयर ऑफ द टुर्नामेंट जो फलंदाज ठरेल आणि अभिजित आमणे साहेबांकडून खरं तर बॅट प्रदान करण्यात येईल. त्या बॅटवर सही असेल सुनील नरेन साहेबांची. त्याने ती मॅन ऑफ द सिरीजसाठी ती बॅट पुरस्कृत केली जाईल त्यांच्या माध्यमातून, परंतु आता आणली नाहीये. थोड्याच वेळात त्यांची संध्याकाळच्या सत्रामध्ये उपस्थिती आम्हाला लाभेल आणि त्यांच्या माध्यमातून सर नक्कीच बॅट प्रदान करण्यात येईल आणि ती नंतर पोच केली जाईल असे आमचे सचिन सावंत साहेबांकडून माहिती मिळते. साहेब धन्यवाद, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात. तुमचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील तुमची उपस्थिती प्रार्थनीय आहे. प्लीज कम ऑन, टुडेज इज लास्ट डे. ऑलरेडी पडले असा निर्णय इथून दिसतोय YouTube मध्ये, त्यामुळे बॉल डेट घोषित केला जाईल. रायगड प्रीमियर लीगला सुद्धा असा चित्र झाला होता आणि तिथे ऑफिशियल पंच होते, डेड बॉल घोषित केला होता. कुणाच्या मनात शंका नसावी. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल 41 या धावसंख्येवर. ऑन स्ट्राईकला धनेशला आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल असेल धनेशसाठी. फुल टॉच बॉल, त्यावर कडक ब्रँड, चेंडू सीमा पार. पुन्हा एकदा धनेशच्या बॅट मध्ये चौकार. फुल पाहिजे तेवढी देईल बक्षीस तुला. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना धनेशला आपण पाहतोय. इथे फटका चांगला आहे. धनेश ऑन द फायर, चेंडूला फेकून दिलाय. 6 धावन करता. बिग 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 हिट, षटकार. फलकावर लागले गेलेत. इथे आमचे उपसरपंच दोन्ही खरं तर रजा घेत असताना स्पर्धेची जेवण करून या, आम्हाला पण सोबत घेऊन या. नक्कीच पुढचा बॉल खरं तर पाहायला मिळेल. वाईड बॉल, हा दबाव आहे फलंदाजाचा. चांगला बॅटिंग पाहायला मिळेल. धनेश ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतोय. आणखीन एक फुल टॉच बॉल होता परंतु थांबून ठेवलं जात आहे. स्वतःला खरं तर स्ट्राईक ठेवणं गरजेचं आहे, कारण धनेशला माहित आहे जोपर्यंत मी असेल तोपर्यंत षटकार आणि चौकारांची आतषबाजी केली जाईल यात शंका नाहीये. परंतु खरं तर या आर्टिस्ट खरं तर आम्ही अभिजित आमणे सरांचं नक्कीच थोडंसं वर्णन करू की आपल्या खेळाडूंना खरं तर इथे फटका चांगला आहे. धनेशच्या बॅट मधनं कव्हर पॉइंट मधून ठोकलाय. आणखीन एक षटकार. धन्यवाद डीजे. या षटकाराने 10 फलक जाऊन पोहोचलाय 58 या आकड्यावर आणि येणारे 24 बॉल 59 ची गरज आहे. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करा धनेशचं, ज्याने बॅटिंग लाजवाब केली. तब्बल 39 धावा ठोकल्या 11 बॉल मध्ये. आणि नक्कीच या ठिकाणी अभिजित आमणे सरांचा या ठिकाणी केला जाईल सत्कार. आदिवासीची मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ अर्थात सरांना प्रदान केलं जात आहे. एक चांगलं आर्टिस्ट आहेत खरं तर, इंडियन खेळाडू आहेत. त्यांच्यावर खरं तर त्यांचं आर्टिस्टचं काम चांगल्या प्रकारे चालत असतं आणि मोठ्या मोठ्या माणसाची आज खरं तर आपल्याला या स्पर्धेला अगदी भेट दिली जाते. त्या सरांचं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत करूया.